मॉर्निंग एव्हरीवन. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर आज ना शेवटचा व्हिडिओ राहणार आहे उत्तराखंडचा. सगळ्यात आधी तर शेवटचा म्हणजे उद्या सकाळी आम्हाला दिल्लीसाठी निघायचं आहे. तर आजचा दिवस आणि आजची रात्र एवढंच आम्ही मसुरीच्या हॉटेलमध्ये आणि मसुरीमध्ये राहणार आहोत. चला तर मी तुम्हाला सांगते की आज आम्ही इथे काय काय एक्सप्लोअर केलं आणि काय काय अजून मजा मस्ती केली. भरपूर साऱ्या गोष्टी मी आजच्या दिवसाला शूट नाही करू शकली होती. कारण परवाच माझे पिरियड्स आले होते आणि त्यामुळे मला माझा काही मूड नव्हता आणि माझ्या मोबाईलमध्ये स्पेसचा खूप म्हणजे खूप इश्यू होत होता. त्यामुळे मी जास्ती काही शूट नाही करू शकली. पण जेवढं काही शूट केलं ते तुमच्याशी आज नक्की शेअर करेल. चला तर सगळ्यात पहिले ना मॉर्निंगला उठून आम्ही लवकरात लवकर रेडी झालो होतो. कारण आज आमच्याकडे 2 ते 3 पॉईंट आम्हाला छान असे एक्सप्लोअर करायचे होते आणि लवकरात लवकर हॉटेलमध्ये येऊन थोडीशी झोप घेऊन परत आम्हाला मॉल रोडला जायचं होतं शॉपिंगसाठी. आता पुढे काय झालं ते मी तुम्हाला सांगते. त्याआधी दाखवते की आजच्या ब्रेकफास्टमध्ये काय काय होतं. तुम्ही बघू शकता भरपूर सारे व्हरायटीजचे ब्रेकफास्ट असतात. म्हणजे आपण घरी तरी एका दिवसाला एवढं सगळं कधीच बनवत नाही. पण हां, हॉटेलमध्ये आल्यावर एवढं सगळं खायला नक्कीच मिळतं. पण यातनं मी लिटरली सांगते 1 ते 2 वस्तू थोडं-थोडं जरी खाल्लं ना तुमचं पोट गच्च भरून जाईल. तुम्ही 3री-4थी वस्तू काही खाऊच शकणार नाही. चला असो, भरपूर साऱ्या छान इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. आम्ही सुद्धा मस्त पोट भरून खाल्लं. आजचा बुधवार होता आणि त्यामुळे एग्स वगैरे पण आम्ही खाल्लं होतं. त्याचबरोबर इथे ज्युसेस पण होते, जॅम होते, लोणचं पण होतं. म्हणजे जर तुम्हाला पराठ्याबरोबर वगैरे खायचं आहे तर ते सुद्धा होतं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान असा ब्रेकफास्ट केला. व्ह्यूला पण ब्रेकफास्ट भरवला आणि त्यानंतर आम्ही आलो बाहेर म्हणजे गार्डनमध्ये. गार्डन पण नाही सॉरी टेरेसवर. जी आमची हॉटेल आहे तिथे टेरेस आहे आणि त्या टेरेसच्या बाहेरचा व्ह्यू अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही इथे बसून कॉफी प्या, काहीही करा, मस्तच वाटते. फक्त एवढं आहे की आम्हाला कधीच असा चान्स नाही मिळाला की आम्ही बाहेर बसून कॉफी वगैरे पिऊ. त्याचं रिझन असं होतं की दिवसभर आम्ही बाहेर राहायचो. जाण्यापूर्वी पण थोडं झोपेतच राहायचो. आलो तेव्हा सुद्धा थकून राहायचो. तर इथे बसून काही चान्स नाही मिळाला आणि जेव्हा कधी असं वाटलं की बसावं तेव्हा इथे थोडं पाऊस किंवा स्नो होता तर असं भिजलेलं होतं त्यामुळे काही बसायला मिळालं नाही. चला असो, त्यानंतर आम्ही तिथे थोड्या वेळ 5-10 मिनिटं टाईम स्पेंड केला आणि निघालो आमच्या आज पहिल्या पॉईंटकडे म्हणजे जॉर्जेट पॉईंटकडे. तिथे काय केलं, कसं केलं ते सगळं तुमच्याशी शेअर करते. तेव्हापर्यंत हा व्ह्यू एन्जॉय करा. खूपच मस्त आहे. चला तर आजच्या पहिल्या पॉईंटला आम्ही पोहोचलो होतो ऑलमोस्ट. म्हणजे आम्ही आलो होतो आज जॉर्जेट पॉईंटला. जॉर्जेट पॉईंट ना थोडं हिलवर आहे. तिथे जाण्यासाठी रस्ता थोडा नॅरो आहे. तिथे जे ड्रायव्हर दादा ते तर बोलले कार जात नाही. पण तरीसुद्धा आम्हाला त्यांनी भरपूर वरपर्यंत नेलं होतं आणि त्यानंतर तिथून वर जर जायचं असेल तर ₹1000 पार्किंगचे चार्जेस होते. ते द्यायलाही हरकत नव्हतं. पण तिथनं ते काही जास्ती दूर नव्हतं. म्हणजे 500 मीटरवर वगैरे होतं आणि त्यानंतर त्याच्यावर तर गाडी जाऊच शकत नाही म्हणून आम्ही इथेच उतरलो आणि त्यानंतर आम्ही इथे मस्त असं एन्जॉय केलं. आमच्यापेक्षा जास्त इथे एन्जॉय केलं ते म्हणजे ऋदू आणि अवयुक्तनी. त्याचं रिझन असं होतं की इथे ना साठलेली थोडी स्नो होती. त्यावर ते मुलं भरपूर वेळ खेळत बसले होते. अव्यूचे हात तर एवढे गार झाले होते की म्हणजे लिटरली त्याच्या हाताला आम्हाला हात लावायला थंडी वाटत होती. पण कसंबसं ते थोडंसं नॉर्मल केलं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. पण अव्यूचं असं होतं की आई मी इथे एन्जॉय केलं आणि तू सुद्धा माझ्याबरोबर आज चल, वर चल आणि म्हणून तो माझा हात धरून ना मला वर घेऊन जायचा प्रयत्न करत होता की तू पण माझ्याबरोबर चल. आणि ही जी स्नो होती ना ही फ्रेश स्नो होती. कारण रात्रीसुद्धा मसुरीमध्ये स्नो झालं होतं. तेव्हासुद्धा आम्ही सगळे झोपलो होतो. त्यामुळे आम्हाला काही स्नोचा असा प्रॉपर असं एन्जॉय नाही करता आलं. दोन्ही दिवस थोडी स्नो झाली, पण दोन्ही दिवस आम्हाला प्रॉपर असं काहीच एन्जॉय नाही करता आलं. कारण ती स्नो खूप रात्री झाली होती. टेम्परेचर जसं डाऊन होत जातं तसं पाऊस येतो आणि पावसाचंच मग स्नोमध्ये कन्व्हर्जन होतं असं आम्हाला तिथे माहिती पडलं होतं. त्यानंतर इथे खाली आम्ही थोडंफार एन्जॉय केलं. ते जे स्नो तुम्हाला दिसलं ते प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये होतं. त्यानंतर तिथनं आम्हाला वर जायचं होतं आणखी पण. थोडं वर गेल्यानंतर ना तिथे मोठा असा पटांगण होता.
त्या पटांगणमध्ये तुम्ही भरपूर वेळ बसून गप्पा गोष्टी मारू शकता, कारण वेदर असेल, फॅमिली असेल आणि आपल्यासारखे लोकं असेल, सेम वाइब्स मॅच करणारे, तर मग कायच मजा, कितीच मजा करायची प्रश्नच येतो. इथपर्यंतच आम्हाला फक्त ते आणणार होते. तुम्ही उजव्या साईडला पार्किंग बघू शकता, ते काही जास्ती लांब नव्हतं. तेवढं तर अवयू स्वतः पायी चालून पण आला होता. चला असो, हा जॉर्जेस एव्हरेस्ट पॉईंट आहे. इथे ना सर्वात मोठा प्रॉब्लेम असा होता, इथेपर्यंत तर आम्ही एकदम मस्त हसी-खुशी आलो. त्यानंतर उजव्या साईडला हेलिकॉप्टरचं एक पार्किंग होतं आणि डाव्या साईडहून आणखी पण 1.5 किलोमीटर वर जायचं होतं. इथेपर्यंत आलो तेव्हा काहीच नाही वाटलं. वरून आम्हाला खूप मज्जा येत होती, कारण आम्ही ज्या साईडला होतो ना, त्याच्या एक्झॅक्ट अपोझिट साईडला भरपूर सारा असा फॉग होता. तुम्हाला दिसतही असेल. तो फॉग बघून इतकी थंडी आणि त्या म्हणजे हवा तर होती, वरून तो फॉग होता, तर असं खूप थंडी वाटत होती. एकदम टोकाच्या पॉईंटला आम्ही आहोत असं आम्हाला फील होत होतं. आणि तिथनं आज तर एवढं जास्ती धुके होतं ना तिथे, की आजूबाजूचे डोंगरसुद्धा दिसत नव्हते. म्हणजे तुम्हाला तर असं वाटेल, की पुढे ना पांढऱ्या कलरचा पडदाच लावलाय की काय, पण ॲक्च्युअली ते धुकं होतं. आणि ते 5-5 मिनिटांनी, 2-2 मिनिटांनी जात होतं, डोंगर दिसत होते, परत धुकं येत होतं. ते सगळं धुकं होतं. आणि थोड्या वेळानंतर ना आम्ही जिथे उभं आहोत तिथे सुद्धा धुकं होतं, आले होते ते धुकं तिथे. आणि तुम्ही बघू शकता, की आपण जेव्हा श्वास घेतो किंवा तोंडातनं वाफ काढतो ना, तेव्हा सुद्धा असं धुकं निघतं. ताईला तर त्या थंडीचा थोडा त्रास होत होता, म्हणून तिने मास्कच घालून ठेवायचं प्रेफर केलं. आणि मुलं इथे एवढी मजा-मस्ती करत होते, म्हणजे असं काही नव्हतं तिथे, फक्त घाबरण्यासारखं होतं, की आजूबाजूला खाई होती आणि त्यांनी जे ग्रिल्स लावले ना, ते एवढे स्ट्राँग नव्हते. म्हणून मुलांना इथे नेणं थोडंसं म्हणजे रिस्की आहे. त्यामुळे तेवढी तुम्हाला केअरफुल राहावं लागेल. त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो आणि आम्हाला कळलं, की डाव्या साईडला 1.5 किलोमीटरवर एव्हरेस्टचा पीक पॉइंट आहे, जिथे तुम्हाला वरपर्यंत चालावं लागेल. आधी आम्हाला वाटलं, की 1.5 किलोमीटर म्हणजे जवळच आहे, तर आपण पायी तर तसंही मुलांना घेऊन चालू शकतो. पण जसं-जसं आम्ही थोडं पुढे गेलो ना, तसं-तसं आम्हाला तिथली प्रॉब्लेम काय आहे एक्झॅक्ट ते कळालं. ते काय ते मी तुम्हाला पुढे सांगते, तेव्हापर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा. आम्ही मनापासनं तिथनं पुढे जायला तर निघालो होतो, पण तिथे लक्षात आलं, की हा रस्ता एवढा सिंपल आणि सोपा नाही आहे. कॉम्प्लिकेशन्स सुरू झाले लिटरली 100 मीटरावरूनच, कारण तिथे रस्ते खूप जास्ती खडदड होते आणि अव्यूचं असं होतं, की की मला तुझ्या अंगावर यायचं नाही, मला कोणी धरू नका, मी माझ्या पायानीच चालेल. आणि याच्या इवल्या-इवल्या पायानी चालायसाठी आम्हाला 2 दिवस लागेल 1.5 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायसाठी. त्यानंतर तिथे ना व्ह्यू खूप छान होता, म्हणून या दोघांचे आम्ही छान-छान फोटोजसुद्धा काढून घेतले होते. आणि इथे आम्ही थोडा वेळ बसलो, म्हणजे लिटरली आम्ही 100 मीटरवर जायचो, बसायचो, 100 मीटरवर जायचो, बसायचो. पण जेव्हा आम्ही 500 मीटर क्रॉस केलं, त्याच्यानंतर आम्हाला रिअलाईज झालं, की मुलांना घेऊन जाणं इतकं इझी नाही आहे. आणि म्हणून मी आणि कोमल त्यांनी डिसाईड केलं, की या दोघांना आपण पुढे जाऊ द्यायचं, म्हणजे प्रीतम आणि भाऊजींना, आणि आपण मुलांना घेऊन इथेच थोड्या वेळ वाट बघूया यांची आणि यांना एन्जॉय करू देऊ. आणि तसं आम्ही डिसिजन घेतलं. भाऊजी आणि प्रीतम पण त्याच्यानंतरच्या काहीतरी 200 मीटरवर वगैरे गेले आणि त्यानंतर ते सुद्धा रिटर्न आले, कारण जसं-जसं पुढे ते जात होते तसं-तसं ऑक्सिजन लेवल कमी होत होतं आणि एवढा जास्ती दम लागत होता. आणि त्यानंतरही आम्हाला कळालं, की एवढ्या वर जाऊनही एवढं काही तिथे आहे नाही, फक्त सिनेरीज आहे आणि ते आपण इथूनही एन्जॉय करू शकतो. म्हणून त्याच्यापुढे आम्ही काही गेलो नाही. तिथनं परत निघालो आणि त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो मसुरी लेकला. मसुरी लेक एक स्पेसच आहे, असं खूप चांगलं मला इथलं नाही वाटलं, म्हणजे एकदम सिंपल लेक आहे तिथे. हां, तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता आणि इथे सुद्धा सिंपल अशी सिनेरीज होती. हां, पण इथली स्पेशल एक गोष्ट होती ती म्हणजे भेळ. आम्ही दुपारचं जेवण काही केलं नव्हतं, म्हणून आम्ही आज इथे भेळ घेतली होती. हा मसुरी लेक आहे. छोट्या-मोठ्या ॲक्टिव्हिटीज इथे पण होतात, म्हणजे तुम्हाला बोटिंग वगैरे करायचं असेल लहान मुलांबरोबर किंवा लहान मुलांना मोठ्या ठिकाणी न्यायची भीती वाटते, तर तुम्ही इथे बोटिंग वगैरे करू शकता. तेवढंच इथे फक्त होतं. छोटे-मोठे दुकानं होते, पण तिथनं आम्ही काही घेतलं नाही. आणि ॲज युजुअल प्रीतमला थोडा निवांत वेळ हवा होता, म्हणून तो एकटा बसला होता. ॲक्च्युली कसं होते ना, आपण जेव्हा आपलं जेवण चेंज होतं, पाणी चेंज होतं, वेदर चेंज होतं, तर भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये सुद्धा चेंज होतात आणि तसंच काहीसं प्रीतमबरोबर होत होतं. चला असो, तिथे आम्ही भेळ एन्जॉय केली आणि त्यानंतर आम्ही आलो हॉटेलवर. थोडं फ्रेशन अप झालो आणि लगेच आम्ही मॉल रोडला गेलो. मॉल रोडवरनं शॉपिंग केली. मी काही जास्ती शॉपिंग केली नाही. 1-2 टॉप्स घेतले आणि त्याच्यावर मी काहीच घेतलं नाही, कारण
कारण आमच्याकडे ऑलरेडी लगेज भरपूर होतं आणि म्हणून आम्ही काही शॉपिंग नाही केली. पण हां, भाऊजी आणि ताईंनी भरपूर शॉपिंग केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला आम्हाला उठायचं होतं, म्हणजे लिटरली 6 वाजता आम्हाला इथून निघून जायचं होतं. तर आम्ही काहीतरी 4:30ला उठलेलो, सगळे फ्रेशन अप झालो आणि त्यानंतर मुलं तर दोघंही झोपलेच होते अजूनही. आणि एवढ्या लवकर आमचं दिल्लीला निघण्याचं रिझन एकच होतं की आपण जेवढ्या लवकर निघू ना तेवढं चांगलं, कारण आज आमची फ्लाईट होती दिल्लीवरून पुण्यासाठी. दुसरी गोष्ट आम्ही एक गोष्ट नोटीस केली की उशिरा निघूनही काही नाही, आपल्याला ट्रॅफिकच मिळेल. सो बेटर आहे आपण सकाळी लवकर निघूया आणि आपण दिल्लीला लवकर पोहोचून ना, म्हणजे आम्ही 6ला निघालो होतो काहीतरी, आम्ही 12च्या जवळपास पोहोचण्याचं प्लॅन केलं होतं आणि त्याच वेळेत आम्ही तिथे पोहोचलो आणि त्यानंतर आपण 2 ते 3 तास सरोजिनी मार्केट एक्सप्लोअर करायचं असं आमचं डिसिजन झालं होतं. आणि त्याच डिसिजनच्या हिशोबाने आम्ही निघालो सुद्धा. छान रस्त्याने मस्त असा फॉग एन्जॉय करत करत एका डेस्टिनेशनला पोहोचलो. तिथे छान असा ब्रेकफास्ट आम्ही एन्जॉय केला आणि त्यानंतर झाली प्रीतमची तब्येत खराब. ॲक्च्युली त्याची तब्येत खराब ना जेव्हा आम्ही खाली उतरत होतो तेव्हाच झाली होती, पण त्याच्यानंतर त्याची तब्येत थोडी जास्ती बिघडत जात होती, कारण त्यांनी भरपूर वॉमिटिंग केली होती आणि वॉमिटिंग केल्यामुळे ना त्याचा घसा खूप खवखव करत होता. आणि जेव्हा आपला घसा खवखव करतो तर आपल्याला सर्दी खोकलासुद्धा जाणवतो, कारण जसं आपण श्वास घेतो हवा गळ्यात जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला खोकला येतो, तसंच त्याला होत होतं. तर त्याची इतकं जास्ती तो बेचैन होता आणि त्यातल्या त्यात शॉपिंगचं आमचं ऑलरेडी डिसाईड झालं होतं. त्यामुळे आम्ही निघालो तर होतो, पण प्रीतमला बरं नव्हतं आणि त्यानंतर ना मला सरोजिनी मार्केटमधनं भरपूर काही घ्यायची इच्छा होती. त्यासाठी म्हणून मी सुटकेसमध्ये भरपूर जागासुद्धा मोकळी करून घेतली होती. पण झालं असं की तिथे गेल्यानंतर आम्ही सरोजिनी मार्केटमध्ये गेलो आणि थोडं एक्सप्लोअर केलं, म्हणजे 4-5 दुकानच फक्त फिरलो आणि तेवढ्यातच प्रीतमचे रिॲक्शन्स बघून मला असं वाटत होतं की नको याला फिरवायला. मग आम्ही परत गाडीमध्ये येऊन बसलो. मी गाडीमध्ये येऊन तर बसलो होतो, पण मला खूप राग येत होता प्रीतमचा की थोडं सहन करून घे, कारण कधीतरीच मी इथे आली आहे एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये आणि सरोजिनी मार्केट खरंच जसं नावाने प्रसिद्ध आहे ना, तसंच खूप कमी किमतीत तिथे खूप छान छान वस्तू होत्या आणि मला असं झालं होतं की मी सगळ्यांसाठी इथनं, म्हणजे लिटरली मी 2,000 सगळ्यांसाठी इथे छान छान वस्तू घेऊ शकत होती. पण बिकॉज ऑफ प्रीतमची तब्येत खराब होती आणि त्यामुळे मी खूप रडली, त्यावेळेस खूप रडली की यार मला फिरायचं होतं तिथे, पण आता अनफॉर्च्युनेटली नाही काही करू शकली तिथे. त्याची तब्येत खराब असल्यामुळे माझं मनही लागत नव्हतं. चला असो, त्यानंतर तिथे 2 ते 3 तास आम्ही टाईम स्पेंड केला. बसलो होतो गाडीमध्ये, ताईंनी शॉपिंग वगैरे केली आणि त्यानंतर मग आम्हाला ड्रायव्हर अंकलनी आधी त्यांना सोडलं आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी एअरपोर्टवर सोडलं होतं. आता इथे आम्ही 6 वाजता येऊन पोहोचलो होतो आणि आमची काहीतरी 10:30ची फ्लाईट होती. भरपूर वेळ आमच्याकडे होता, म्हणजे ऑलमोस्ट 4-4.5 तास आमच्याकडे टाईम होता. व्ह्यूची भरपूर किरकिर सुरू होती. किरकिर म्हणण्यापेक्षा त्याला असं होतं की मोकळी जागा मिळाली आहे, मला खेळू दे, मला खेळू दे. आणि भरपूर वेळ मजा-मस्ती करत, खेळवत त्याला झोपवायचा प्रयत्न करत तो काही झोपला नाही. पण असो, त्यानंतर कसेबसे 4 तास आम्ही तिथे घालवले. अव्यूला भूकही लागली होती. त्याला बर्गर खायला दिला, कारण तिथे दुसरं-तिसरं काहीच ऑप्शन नव्हतं आणि मी आणि प्रीतमने अजूनही काहीच खाल्लं नव्हतं. दुपारी जेवणसुद्धा केलं नव्हतं. त्यामुळे ना आमची खूप चिडचिड पण होत होती. मग माझ्याकडे जे काही थोडेफार स्नॅक्स होते आम्ही ते सगळं खाऊन कसंबसं तो वेळ काढला. त्यानंतर आम्ही फ्लाईटमध्ये येऊन बसलो. ऑफिशियली व्ह्यूची आज पहिली फ्लाईट होती, कारण जेव्हा आम्ही इथनं जेव्हा पुण्याहून दिल्लीला आलो होतो त्यावेळेस अव्यू पूर्णपणे झोपला होता. तर ऑफिशियली हीच त्याची पहिली फ्लाईट होती, जेव्हा तो जागा आहे आणि एक्सपिरियन्स करत होता की तो फ्लाईटमध्ये आहे. भरपूर वेळ त्यांनी ना खूप मजा केली तिथे, म्हणजे त्याला विंडोमधनं सगळं खालचं दिसत होतं आणि तो इतके छान छान रिॲक्शन्स देत होता. मी थोडंफार प्रीतमच्या फोनमध्ये शूट करायचा प्रयत्न केला, कारण माझा फोन ऑलरेडी फुल होता. घरून निघताना मी पूर्ण डेड फोन आणला होता, पण आता तो पूर्णपणे फुल झाला होता. चला असो, अशी होती आमची उत्तराखंडची ट्रिप. खूप आम्ही मजा-मस्ती केली. 6 डेज 5 नाईट्सचा ट्रिप होता आमचा. खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया आपण डेली व्लॉग्समध्ये, तेव्हापर्यंत बाय.